बाबन्या काय रे सॉंग कसलं? अरे कापड सोन्याची चेन हे दिवाळी सण कुठं आणला शेवढा? अरे मला माहित आहे सुरेश तुझ्याकडे पैसे नाहीत ती म्हणून माझ्या जवळचं घातलं मी. अरे आता सुमीच्या लग्नात दिलंच की सगळं, मग एवढ्यात कुठं आलं लगेच पैसे ही? आणि ती चेन केवढीची? 25,000. हा जाऊ दे सुरेश, तू त्याची काळजी करू नकोस अजिबात. तुम्ही माझी बहीण आहे का नाही मग? अरे पण एवढं पैसे बाबन्या? अरे सुरेश मी बंगल्यावर काम करत नाही वय, मला पगार असतो तिथं. हा अरे पण एवढा कस काय? सुरेश तुला अजिबातच कळत नाही काय. तुझा मेंदू आहे का नाही थंडीमुळे गोठलाय. आता गरम गरम कडक कडक पाण्यानं आंघोळ कर आणि इतळी म्हणजे लगेच कळल तुला. सुरेश पण ही सुमीला कळून देऊ नकोस बरं का, नाहीतर माझा जीव गेला. अरे ती आपला हिशोब आहे का नाही आपण परत मिटवूया. पण आता काय कर, तुझ्या जवळच होतं म्हणून सांग, कळलं का? हा हा अयो म्हणजे ही तुला बरं लवकर कळलं. म्हणजे काय माहिती आहे का, तुझा मेंदू आहे का नाही जरा कमी गोठलाय. तेव्हा आता लय गार पाण्यानं आंघोळ करू नको बरं का, कळलं का? हा बाबड्या रांगोळ करायला लागलाय का तू? हो लागलाय आता. बर मी जातो बाबा, कारभारीन माझ्या नावानं बॉम्बा मारत असेल. सकाळपासून इकडंच आहे मी. जाऊ का? जातो बघ. हा साहेब तुम्ही तर माझ्या आता लय बॉम्ब करून ठेवले. हे जर सुमीला कळलं का नाही की तुम्ही दिलेले पैसे घेऊन मी दिवाळ सण म्हणून कापड सोन्याची चैन केली तर माझं काय खरं नाही. बबन मी पैसे दिलेत हे जर सुमीला कळलं ना हे याद राखा. अहो माझं काय नाही, मी बसन की गप. मग पण सुरेशनं त्याचं थोबाड बंद ठेवलं पाहिजे आणि मी सांगितलं का नाही तसंच सांगितलं पाहिजे. तात्या दिवाळ सणाने एवढं पैसे कुठं आलं? अगं साठवलं होतं म्या, कधी? होतं माझ्याकडं. तात्या खोटं बोल नका बर का. अगं मी उसनं घेतलं होतं. एवढं पैसे उसनं आणि ते बी तुम्हाला? कोणी दिलं नाव सांगा मला. अगं एक ऑर्डरचा इसारा होता. हिसार म्हणून 25,000 रुपये? कसली ऑर्डर? अगं होती एक मोठ्या लग्नाची ऑर्डर. तात्या लगीन सराई कवा संपल्या, मला खरं खरं सांगा. तुला काय करायचंय का? तात्या तुम्ही जुगार खेळला का नाही? होय जुगारच, त्याशिवाय तुमच्याकडे एवढे पैसे येणारच नाहीत. नाही अगं सुमे. तात्या मला खरं सांगा ना, तुम्ही पायलटला अजिबात काही घेऊ देणार नाही. अगं ती आपल्या बबननी दिलं होतं पैसे. बबन? हो. तुम्ही कशाला घेतलं त्याच्याकडनं? आधीच बिचाराने लग्नात लय खर्च केलाय. अगं मी नाहीच म्हणत होतो त्याला, पण तू मला सुमी माझी बहीण या पायलट एवढं मोठं साहेब, दिवाळी सण नको का मोठा करायला? त्याला नाही तो मोठेपणा करायला कुणी सांगितलंय? हा बघतीस त्याला आता. सुमे थांब थांब थांब. अगं त्याला आताच नको काय बोलू, परत बोला. अगं दिवाळी सण आहे, पायलटला काय वाटन? हा चल बघू वाढ सगळ्यांना फराळाचं. चल 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 वाढ. थँक्यू. काय झालं? तू गपचतली का? सुमी माझ्याकडे अशी मारक्या म्हशीवानी कामून बघते. तोंड बांधून गपचूप खा बरं. जाऊ बापू. हा तुम्ही खा. हो हो येतो ना. अरे वा मस्त झालाय फराळ. मग माझ्या तात्यांचा नाद करायचा नाही फराळाचा. खरंच आहे सुमे, तू बंगल्यावर फराळ केला त्याचं एवढं कौतुक केलं सगळ्यांनी, आता त्या सगळ्यांना हा फराळ सुद्धा खायला द्यायला पाहिजे. अहो मग उद्या येतो तुम्ही फराळाच घेऊन बंगल्यावर. अहो यायलाच पाहिजे. तात्या कशाला? अगं असं कसं? अरे रिवाज आहे तो. तुझ्या घरी दिवाळी पोचलीच पाहिजे. ए चल आता खाऊन घ्या पटापटा.
बर चला आता आयराचं उरकून घेऊया. साहेब थांबा जरा. तात्या अहो, कपड्यांपर्यंत ठीक होतं पण सोनं कशाला? अहो असू दे जाऊया पो, मान असतो ही. घ्या असू द्या. नाही खरंच नको. घे र, जावयाचं कौतुक म्हणून केलं माझ्या तात्यांनी. अगं पण कशाला? म्हणजे मला हे सोनं वगैरे खरंच नकोय. तात्या तुम्ही उगाच खर्च केलात. मी नाही काय. बर 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 ठीक आहे. नाही तुम्ही एवढं जर प्रेमाने देताय तर घेतो मी. हा पण ती खर्च मी नाही काय. हो अहो, तुमच्याशिवाय दुसरं कोण करणार खर्च? नाही का बाबा? हा 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 सुरेशचं कर्तव्य आहे ती. सुरेश बर चला आता फराळ करून घेऊया पटापट. आता बनवलं नाही तर तात्या उद्या बंगल्यावर काय घेऊन येणार? फराळ सगळा संपलाय. पण सुमे तू काय कर ना कस, मी करतो सगळा फराळ. नाही आपण सगळी मिळून करूया. अजिबात नाही. अगं त्या दिवसासारखी इनबाई खावळाय नको. नाही नाही जाओ तुम्ही घरी. आज लक्ष्मीपूजन आहे ना व? तात्या अहो, मी करते. किती टाइम लागतोय? पायलट चालेल ना? हो चालेल ना. उलट सगळे मिळूनच करूयात. काय पोरगी आहे ही, सारखी जावं माणसाला फराळाचं करायला लावती या. ती काय जमणार नाही. आम्ही मिनबवन करतो सगळं. आणि तुम्ही जावा आता, लक्ष्मीपूजन आहे ना व? ते जाणं महत्वाचं आहे. जावा जावा. तात्या तुम्ही आम्हाला हकला निघालाय का? नाही रे बाळा, तू लक्ष्मीच त्या घरची. मग लक्ष्मीपूजन व्हायला नका त्या घरचं. या आता. हं? नाही नाही माझ्या कशाला पडताय तुम्ही? तात्या येतो. या आता तुम्ही. हं? थँक्यू. तात्या येतो. काळजी घ्या. ताई ताई एक नंबर हार आहे की नाही? नरसू हा हार बघून तिचे डोळेच फिरतील बघ. अगं फिरणारच ताई. बाप जन्मात असा हार बघितला नसणार आहे ते. आता बघ मी दिल्यावर कशी पटकन घेते ते. घेणारच. पैसा आणि दागिना कुणाला नको असतो ताई. या जावई बापू. काय मग कसा होता दिवाळी सण? मस्त. मग काय दिलं सासरे बुवांनी? सोन्याची चेन घेतल्या लाडक्या जावयाला. अगो बाई होय काय? बघू बघू. अगो बाई लईच भारी आहे. म्हणतात लय भाली दिवाल तन दिलाय बता. छान आहे पण सुमी याची काय गरज नव्हती ग. मी सुद्धा तेच म्हणलं पण सुमी आणि तात्या ऐकतच नव्हते माझं. मज्जा आहे बाबा एका पोराची. काय ग सुमन तुला? मी नाही
जावेच लाडकाय. असू दे, तुझे लाड आम्ही करतो. हो ना ग अनुराधा? हो हो ना. हो ताई, हे ठेव. चला या एक एक जण पुढे. नरसू, अरे लक्ष्मीपूजन राहिलंय अजून. हो ताई, लगेच करतो. तुम्हाला मंत्री पाटलांचे दागिने बघायचेत का? बघा. सुमी, चल लक्ष्मीपूजन करून घे. मी हो, आता तूच या घरची लक्ष्मी आहेस, म्हणजे तूच पूजा करणार. चल. होय. ताई, समरला 20-25 हजाराची चेन मिळाली आहे त्याच्या सासूरवाडीकडनं. आता तू काय देणार आहेस तुमच्या सुनबाईंना? अरे बाप रे, एवढा महागाचा हार? हो, मंत्री पाटलांची भेट मंत्री पाटलांना शोभेल अशीच पाहिजे, नाही का? अगदी बरोबर. 15 लाखाचा हार आहे तो. घे. अहो नका सासूबाई, एवढा महागडा हार झेपायचं नाही मला. अगं झेपायचं नाही कसं? अगं तुझं नशीब मोठं म्हणून तुला ताई मॅडम सारखी सासू मिळाली. आणि आता ह्यो हार घे की. तू बघितला पण नसशील ना कधी असा हार? असं काय नाही, मी बघितलाय बी आणि घातलाय बी. काय? हा, माझ्या तात्याने घेतला होता माझ्या वाढदिवसाला. सुरेश रावनी? कसं शक्य आहे? जाऊ द्या, कशाला उगाच. आपण दिवाळी साजरी करूया. चला. नाही नाही, आम्हाला पण कळू देत तू कसला हार घातला होतास ते. अहो सासूबाई, खरंच राहू द्या. असं कसं? ताई मॅडमनी सांगितलंय ना, म्हणजे कळायलाच पाहिजे. ठीक आहे, मग थांबा 1 मिनिट. हे बघा. कितीची किंमत आहे हाराची? 150 रुपये फक्त. जत्रेत आणला होता. सुमन, अगं 150 रुपयाच्या हाराची किंमत तू 15 लाखाच्या हारावर करतेस? नाही नाही, तुम्ही दिलेला हार ह्यो भारीच आहे, पण माझ्या तात्यानं खिशात पैसे नसताना बी दिलेला ह्यो हार माझ्यासाठी लय मोलाचा वाटतोय. तर मी ह्योच हार घालते. आपण तुमच्या हाराची पूजा करूया. चालतंय?
वा, सुमीला दागिन्यांचा अजिबात सोस नाही. प्रेम आणि आपुलकी ह्योच खरा दागिना मामांजी. सुमे, तात्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली, मम्माने तिची. आता माझी वेळ. समर, आता तू कसली जबाबदारी पार पाडतोयस? एखादा दागिना वगैरे आणला नाहीस ना नवीन? नाही नाही नाही, पण आतापर्यंत प्रत्येक दिवाळी सुमी तात्यांसोबत फुलभाज्या उडवून साजरी करायची. आता यावर्षी तू माहेरी नाहीयेस तात्यांसोबत, तर आता यावर्षी ती जबाबदारी मी पार पाडतो. चल सगळ्यांनीच चला. समर, फुलभाज्या उडवायला तू काही लहान आहेस का आता? मम्मा अगं दिवाळी आहे, चल तू पण. नाही, मला नाही आवडत असलं काही. सासूबाई, अहो रोषणाईचा सण आहे, चला की तुम्ही बी. ह्या घरात कुणी फुलभाज्या उडवत नाही. ठीक आहे, मग आम्ही जातो. तसं बी तुम्ही माझ्या पद्धतीने दिवाळी साजरी कर म्हणलाय मला. चल. बरं, गाडीत बॉक्स आहे तेवढा फक्त घेऊन ये. हो, चला की साहेब. चला चला. चला तुम्ही, मोठा बॉक्स असलं तर. चल चल. मी पण तालीपितीत देतो आणि जातो. साहेब फुलभाज्यात आता उलवतील. मी पण येते. हा चल चल. लयच गरम व्हायला लागलं काय? मी जरा मोकळ्या हवेत फिरून येते बाहेरनं. अनुराधा, मी पण जाऊ फुलभाज्या बघायला? जाऊ म्हणतेस, जातोच. ताई, भाऊजींनी सोयीस्कर अर्थ काढला आज, त्यांना पाहिजे तसा सोयीचा. मी पण जरा बाहेर जाऊन येतो, म्हणजे त्यांच्यावर लक्ष ठेवायला ना. त्यांनी कचरा करायला नको आपल्या बंगल्यामध्ये, आणि शिवाय आवाजाचे फटाके नको ना उडवायला. आलोच मी. चला, आता सगळ्यांनी मस्तपैकी दिवाळी साजरी करूया, आणि उद्या सकाळी मस्तपैकी फराळ खायचा, तो बी माझ्या तात्यांच्या हातचा. वा, छान. अगं पण फराळ आपल्या घरात आहे की? मामासाहेब, माझ्या तात्यांच्या हातचा फराळ खाऊन तर बघा, मग कळेल तुम्हाला. आम्ही तात्यांच्या आत्ता फलाल थानाल. काय आम्ही कानाल भुईनाळा लावणी टादी. नव्हतो नव्हतो, भीती वाटतील. अहो त्यो लय घाबरगुंड आहे मामी साहेब. आणि तू खूप दीड गुंड आहे ना का? बरं बरं, चला आता आपण सगळे फटाके पुढे. मी का? तुझं तू बघ. पायलट. काय पायलट? दे. पोळल बघा पायलट. सुमे, आता का मला देत नव्हतंस ना? सुमे, अजिबात नाही. सुमे प्लीज.